श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज आहे आपल्या शिवण क्लासचा डे 5 म्हणजे 5वा दिवस आहे. तर आज आपण छोट्या मापाचं ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. म्हणजे कॉटरी ब्लाऊजच पाहणार आहोत पण छोट्या मापाचं. तर आज आपल्याला 28 छातीचं ब्लाऊजचं कटिंग पाहायचं आहे. आणि ही जी मापे आहे ते मी प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून घेतलेले आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये कॉटरीचं माप मिळालं नाही आणि क्रॉसपट्टीचं देखील माप मिळालं नाही. तर क्रॉसपट्टी आणि कॉटरीचं माप हे आपल्याला कसं घ्यायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे, जर तुमच्याकडे मापाला ब्लाऊज नसेल वगैरे तर. आणि शोल्डर काय आपण पाठीमागच्या गळ्यानुसारच काढणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाई पॉईंटवर नक्की क्लिक करा. तसेच सोमवारी तुम्हाला जसं माहितीच आहे पण पुन्हा पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, आपण 11:30 वाजता लाईव्ह सेशन घेणार आहोत. त्यामध्ये आपलं जे शिवण क्लास चालू झालेला आहे त्याच्या सगळ्या शंका वगैरे तुमचं ज्या असतील त्या तुम्ही मला लाईव्हमध्ये विचारू शकता. तिथेच तुम्हाला मी त्याची उत्तरं देणार आहे. आणि काही जर तुम्हाला दाखवायचं असेल तर करून तिथल्या तिथं मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे लाईव्हमध्ये. त्यामुळे तुम्ही त्या सगळ्या शंका तुम्ही लिहून ठेवा आणि मला लाईव्हमध्ये विचारा. कारण कमेंटमध्ये कसं होणार आहे, कमेंटला मी उत्तर दिलं तर इतकं तुम्हाला समजावून सांगता येणार नाही. त्यामुळे लाईव्हमध्ये विचारला तर तुम्हाला त्याचं अगदी व्यवस्थित संदर्भाचं एक स्पष्टीकरण मिळेल. तर तुमच्या सगळ्या शंका विचारा. आणि शिवण क्लास व्यतिरिक्त सुद्धा आपण जे व्हिडिओ बनवतो त्यातल्या जर देखील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तर चला आता आपण व्हिडिओला चालू करूयात. तर पेपर कटिंगच आपण करणार आहोत. तर इथं बघा, ही आपली आहे ब्लाऊजची मापे. तर पूर्ण उंची आहे 12.5. तर त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी 1 इंच मिसळायचं आहे. म्हणजे एकूण आपलं आलेलं आहे 13.5 इंच. तर पेपरवरती आपण मार्किंग करताना 13.5 इंच घेणार आहोत. आणि पाठीमागील गळा आहे 9 इंच. तर त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच मिसळायचं आहे. म्हणजे एकूण आलेलं आहे 9.5 इंच. तर ब्लाऊजची छाती बघा 28 इंच आहे. तर 28चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. तर इथं प्लस न करता इथं आपल्याला भागिले करायचं आहे. तर चौथा भाग किती आलेला आहे बघायचं, 7 इंच. तर हा 7 इंच आपल्या छातीचा चौथा भाग आहे. आणि ह्या 7 इंचामध्ये आपल्याला प्लस मार्जिनसाठी 2 इंच मिसळायचं आहे. 2 इंच मिसळायचं आहे. म्हणजे एकूण आपल्याला घ्यायचं आहे 9 इंच. तर इथं कमरेचं देखील बघा सेमच आहे. तर इथे देखील आपल्याला चौथा भाग काढायचा आहे 24चा. तर 24चा चौथा भाग हा 6 इंच आला. त्यामध्ये प्लस मार्जिनसाठी 1, पाठीमागील डाचासाठी आणि 2 इंच हे आपलं मार्जिनसाठी. ह्या पद्धतीने एकूण इथं आपल्याला खालच्या साईडला 9 इंचच घ्यायचं आहे. तर 1 इंच आपल्या पाठीमागील दोन्ही डाचासाठी आणि 2 इंच हे आपलं मार्जिन, जितकं छातीमध्ये घेतलेलं तितकं कमरेमध्ये देखील. तर बाही उंची बघा 4 इंच आहे. तर ह्यात आपण बिना अस्तरचं ब्लाऊज कट करणार आहोत. त्यामुळे बाही उंची 4 इंच आहे. तर इथं आपल्याला 1.5 इंच हात शिलाईच्या पट्टीसाठी लागणार आहे. आणि अर्धा इंच मार्जिनसाठी लागणार आहे. म्हणजे एकूण इथं बघा एकूण झालेलं आहे आपलं 6 इंच. आणि दंडघेर आपल्याला 5.5 इंच आहे. तर त्यामध्ये 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे. म्हणजे एकूण झालेलं आहे 7.5 इंच. आणि पुढील गळा आपला आहे 5.25 इंच. तर मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच घ्यायचं. म्हणजे एकूण आपण 6.25 इंचावर पॉईंट देणार आहोत. तर इथे बघा शोल्डर नाही, कारण शोल्डरचं माप आपण गळ्यावरून काढतो. आणि कटोरी क्रॉसपट्टीचं माप नाही, कारण हे प्रिन्सेसचं ब्लाऊज होतं आपल्याकडे मापाला आलेलं. तर शोल्डर आपण कसं घेणार आहोत बघा. तर पाठीमागील गळा आहे आपला डीप. आणि ब्लाऊजची छाती देखील आहे आपली कमी, म्हणजे छोटी मापाचं आहे. तर शोल्डर आता आपण खूप मोठा घेणार नाही. तर तुम्हाला दाखवते. तर इथून इथपर्यंत ही आपली शोल्डरची पट्टी आहे. तर ही आपल्याला किती घ्यायची आहे बघा. तर ती मी घेणार आहे 2.5 इंच. ही झाली आपली ही शोल्डरची इथून इथं ही पट्टी. त्यानंतर बघा गळारुंदी, इथून इथपर्यंत जी गळारुंदी असते ती मी घेणार आहे 2 इंच. आणि यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे अर्धा इंच. हे सगळं लिहून घ्या तुम्ही. मी फक्त असंच लिहून दिले आहे. तुम्ही हे पूर्ण लिहून घ्या. हे 2.5 इंच इथून इथपर्यंत शोल्डरची पट्टी, हे 2 इंच गळारुंदी, तुम्ही असं लिहून घ्या.
गळा रुंदी मी तुम्हाला लिहून दाखवणे, पण तुम्ही लिहून घ्या. 2-3 वेळा व्हिडिओ बघा, शिस्तात थांबून व्हिडिओ बघा आणि तुम्ही असं लिहून घ्या. आणि अर्धा इंच शोल्डरसाठी. एकूण आपण शोल्डर घेणार आहोत 5 इंच. एकूण सगळं आलेलं आहे 5 इंच. तर कटोरी बघा, आपल्याला कटोरी पेपर कटिंग करताना काढायची आहे. तर कशी काढायची हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी देखील आपण त्या अंदाजेच घेणार आहोत. तर ती कशी घ्यायची हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. तर आता आपण पेपर कटिंगला सुरू. तर इथं बघा मी हा पेपर घेतलेला आहे. तर याची आपल्याला डबल फोल्ड करून घडी करून घ्यायची आहे. फोल्ड केलं बघा आणि इकडच्या साईडला सुट्टे पदर आहेत आणि ह्या माझ्याकडच्या साईडला ही बंद घडी आहे, म्हणजे दुमडलेली बाजू आहे. आणि या दुमडलेल्या बाजूवरती आपल्याला मापे टाकायचे. ब्लाऊज देखील तुम्हाला असंच सेम घ्यायचं आहे, असंच पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे. फक्त ह्या साईडला काठ येतील, आडव्या साईडला, हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं. बघा ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12.5 इंच. तर 12.5 इंच असा छोटासा पॉईंट दिला. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 13.5 इंचावर पॉईंट दिला. त्यानंतर इथं शोल्डर आपला आलेला आहे 5 इंच. तर इथं 5 इंचावर कसा पॉईंट दिला, ही लाईन आखून घेतली. आणि पाठीमागील गळा हा 8च्या खाली आहे, म्हणून आपण जितकं शोल्डर घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घेणार आहोत. शोल्डर आपण 5 घेतलेला आहे, तर मुंड्याचं आपण 5.5 इंचावर माप घेऊया. तर बघा इथे देखील 5 इंच जितकं शोल्डरचं माप आहे तितकं इथं देखील आहे का ते पाहून घ्यायचं आणि मगच आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे. तर आता इथं ऑलरेडी आपण छातीचा चौथा भाग काढलेलाच आहे. तर छाती आहे आपल्या ब्लाऊजची 28 इंच आणि 28चा चौथा भाग आलेला आहे 7 इंच. तर इथं बघा असं 7 इंचावर आपण पॉईंट दिला आणि यामध्ये मार्जिनसाठी आपण 2 इंच घेतलेला आहे आणि ही लाईन अशी आखून घेतली. त्यानंतर आता घ्यायचं आहे आपल्याला कमरेचं माप. तर कमरेचं देखील आपण चौथा भाग काढलेला आहे. तर कंबर आहे 24 इंच. तर 24चा चौथा भाग 6 इंच होतो. तर 6 इंचावर एक असा पॉईंट दिला. पाठीमागील लाचासाठी आपण 1 इंच घेतलेला आहे आणि 2 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. आता बघा गळा रुंदी मी तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 इंच घेतलेली आहे आणि हे आपलं राहिलेलं आहे इतकं 3 इंच. तर यातलं इथं बघा गोडसाठी इतकं जाणार आहे आणि इकडं मार्जिनसाठी अर्धा इंच, म्हणजे एकूण आपलं राहणार आहे 2.25 इंच. म्हणजे शोल्डर आपला अगदी बरोबर छोटा राहणार आहे. तर पुढील गळा आहे 5.25 इंच. तर 5.25 इंचावर एक असा पॉईंट देऊया. त्यानंतर त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 6.25 इंच घेतलं. तर इथे एक पॉईंट दिला आणि इथे बघा गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे आणि ब्लाऊजची छाती कमी आहे, त्यामुळे इथं काही आपल्याला वाढवून घ्यायची आवश्यकता नाही. तुम्ही इथं 2 किंवा 2.25 इंच घेऊ शकता, जितकी आहे तितकी सुद्धा घेऊ शकता किंवा थोडंसं वाढवून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर इथं बघा अशी एक लाईन आखून घेतली. त्यानंतर बघा अशा पद्धतीने गळ्याचा मी आकार काढून घेतलेला आहे आणि इथे बघा कोपऱ्यातून आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. त्यासाठी इथं 1.25 इंच घेणार आहे. 1.25 इंचावर पॉईंट दिला. टेप तसाच खाली वळून आणखीन एक अर्धा इंचावर पॉईंट दिला आणि हा बघा अशा पद्धतीने मुंड्याचा आकार मी काढून घेतलेला आहे. आता मी हा पॉईंट दिलेला आहे 1.25 इंचाचा आणि हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी असं काढलेलं आहे. तर बघू शकता हा पॉईंट आपला वरतीच राहिलेला आहे आणि आपण खालून आकार घेतलेला आहे. ह्याचा अर्थ काय आहे, ब्लाऊजची छाती जेव्हा कमी असते त्यावेळी आपल्याला मुंड्याचा आकार इथं कमी घ्यावा लागतो, कारण प्रत्येकजण 1.5 इंचच घेतात, पण प्रत्येक वेळा 1.5 इंच घेऊन चालत नाही. तर कधी 1.25 इंच घ्यावा लागतो तर कधी 1 इंच घ्यावा लागतो. तर या ब्लाऊजसाठी बघा तुम्हाला इथून हा मुंड्याचा आकार 1.25 इंच न घेता 1 इंच घ्यायचा आहे, कारण ब्लाऊजची छाती आहे 28 इंच. 28 आणि 30 छातीसाठी तुम्हाला इथं 1 इंच घ्यायचं आहे आणि टेप खाली ओढून त्यामध्ये आणखीन इथून अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला हा मुंड्याचा आकार घ्यायचा आहे. 20 पेक्षा कमी असेल म्हणजे 26 किंवा लहान मुलींचं शिवत असाल तर ब्लाऊजची छाती ही 24च्या खाली असेल, म्हणजे 22, 23, 21 म्हणजे एकदम लहान मुलींचं ब्लाऊज असेल तर अशा पद्धतीने 2 मुंडा आपल्याला काढायचं नाही, फक्त एकच काढायचं आहे. आणि जर ब्लाऊजची छाती 24च्या वरती असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने 2 मुंडे काढावे लागतात. आणि 24, 26, 28, 30 ही 4 तुमच्या छातीचे जर माप असेल तर इथून तुम्हाला इथंपर्यंत 1 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली अर्धा इंच म्हणजे इथून अर्धा इंच असे 2 घ्यायचे आहे. तर इथं हे आपलं 1 इंचाचंच माप झालेलं आहे. तर मी तसले 1.25 इंच तुम्हाला पॉईंट दिला होता, पण
1 इंचच आपल्याला लागणार नाही, तर 1 इंचाचंच लागणार आहे. आणि ती बघा 32, 34 ह्या 2 छात्यांना तुम्ही 1.25 इंच घेऊ शकताय. 30ला देखील कधी कधी 1.25 इंच चालू शकतं. 30, 32 आणि 34 1.25 इंच घेऊ शकता. आणि 30च्या पुढे जेव्हा ब्लाऊजची छाती असते तेव्हा तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे आता सांगण्यात तुम्हाला लगेच समजणार नाही, तर पुढे पुढे व्हिडिओ जसे येत राहतील तसं तुमच्या लक्षात येणार आहे. तर आता बघा, आता क्रॉसपट्टी आपल्याला किती घ्यायची आहे, तर उंची बघा ब्लाऊजची 13.5 आहे. तर खूप जास्त पण उंची नाही, खूप कमी पण नाही आहे, कारण छातीच्या मानाने उंची अगदी म्हणजे उंच पण मुलगी नाही आणि खूप गिड्डी पण नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथं 3.25 इंच क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर ह्या साईडला 3.25 इंच घेतलं, ह्या साईडला अर्धा इंच कमी, तर इकडं 2.5 इंच घेतलेलं आहे. आणि अशी तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. आणि या तिरक्या लाईनीवरती आपल्याला कोटरीचं माप घ्यायचं आहे. तर आता मेन पॉईंट आहे कोटरीचं माप कसं काढायचं. तर बघा, ब्लाऊजची जितकी छाती आहे, तर त्या ब्लाऊजची छाती आपली आहे 28 इंच. तर ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा आपल्याला 6वा भाग काढायचा आहे, म्हणजे याला 6ने भागायचं आहे. तर बघा, 28 भागिले आपल्याला 6 करायचं आहे. तर 28 भागिले 6 केल्यानंतर त्याचं उत्तर येते बघा 4.6, म्हणजे त्याच्यावरती मग आपण इथं 5 घेऊ शकतो, म्हणजे 4.5 इंच बरोबर होतं. एखादा पॉईंट आपला पुढे मागं चालतो, तर आपण 4.5 इंच घेणार आहोत. तुमच्या ब्लाऊजची छाती 36 असेल तर 36 भागिले 6 करायचं, तर उत्तर हे जर 6च येतं. तर तुमच्या ब्लाऊजची छाती 34 असेल तर त्याला देखील भागिले 6 करायचं. अशा पद्धतीने कितीही ब्लाऊजची छाती असू दे त्याला भागिले 6 करायचं. जे उत्तर येतं ते आपल्याला इथं कोटरीचं माप म्हणून घ्यायचं आहे. तर आता आपल्या आलेलं आहे 4.5 इंच. तर इथं बघा, आपण 4.5 इंच घेऊया. आणि इथून आतल्या साईडला आपल्याला खालच्या मुंड्यापासून 2.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा. आणि हा आपल्या गळ्याचा पॉईंट आहेच. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कोटरीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर आता हे आपलं भोवत्याचं मार्किंग झालेलं आहे नेहमीप्रमाणे. तर आता आपण कट करून घेऊया. बघा, आता हे आपलं पुढचा भाग मागचा भाग झालेला आहे. तर इथं मधून कट केलं की आपल्याला मागचा भाग पण मिळतो आणि पुढचा भाग पण. पाठीमागचा भाग आणि हा आहे पुढचा भाग. हा तर हा साईडला ठेवूया आणि हा पुढचा भागाचा पहिला आपण गळा कट करून घेऊया. त्यानंतर क्रॉसपट्टी कट करूया. आणि आपल्याला हा मुंड्याचा आकार देखील कट करायचा. तर आपल्याला साईड पीस मिळालेला, क्रॉसपट्टी मिळालेली कटोरी आहे आणि हा पाठीचा भाग आहे. तर साईडला ठेवूया आणि आपण बाहीचं कटिंग करूया. तर इथं बघा, ऑलरेडी आपलं डबल फोल्ड केलेलंच आहे, तर ह्याच्यावरती आपण बाहीचं माप घेऊया. तर इकडं बघा, ही आपली फोल्डिंगची बाजू आहे. तर बाही उंची आहे आपली 4 इंच. तर आता आपण त्यामध्ये हातशिलाईच्या पट्टीसाठी 1.5 इंच आणि मार्जिनसाठी अर्धा इंच घेतलेला आहे. तर ही हातशिलाईची पट्टीसाठी 1.5 इंच तर आता खालच्या साईडला घ्यायचं आहे. तर 1.5 इंचावर असा पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. ही लाईन आखून घेतली. ह्याच्यावरती आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. तर 4 इंच ही बाही उंची आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच घेतला तर 4.5 इंच झालं. तर इथं 4.5 इंचाचा पॉईंट दिला. ही लाईन तुम्ही पूर्ण आखून घेऊ शकता. तर इथं बघा, आता आपल्याला बाही रुंदी घ्यायची आहे. तर बाही रुंदी आहे 7.25 इंच. तर इथं 7.25 इंचावर असा पॉईंट देऊया. आणि 4 इंच आपली बाही उंची आहे. तर 4चं निम्म आपल्याला 2 इंच मुंडा खोली करायची आहे. तर इथं बघा, 2 इंच मुंडा खोली घेतली आणि इथे आपल्याला असं 2 इंचावर पॉईंट द्यायचा आणि इथून अशी ही तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. आणि याच्या पुढे आपल्याला मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. तर 2 इंच घेतलं, ही सरळ लाईन आखून घेतली. तर आता दंडघेर घेऊया. तर दंडघेर आहे आपला 5.5 इंच. मार्जिनसाठी घेतलं 2 इंच. तर बघा, ही अशी तिरकी लाईन, ही एक लाईन अशी आखून घेतली आणि इथून थोडासा गोलाकार आकार दिला, इथून थोडासा गोलाकार आकार दिला आणि बाहीचा आकार काढून घेतलेला आहे. आता इथून इथपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचं आहे आणि त्याच्या खाली अर्धा इंचाचा पॉईंट देऊन बाहीच्या अशा पुढील भागाचा आकार. तर बघा, आता आपली ही बाहीचं देखील आकार काढून झालेला आहे. आणि इथून इथपर्यंत ही आपली ही पूर्ण बाही. तर इथून ही इथपर्यंत आपली घडी पडणार आहे.
तर बघा इथे सेंटरला असा कट मारूया आणि ह्या बाहीचा पुढील भागाचा आकार देखील कट करून घेऊया. इथे देखील कात्रीने असा कट मारून घ्यायचा आणि इथे जी हातशिलाईच्या पट्टीसाठी लाईन आखलेली आहे इथे देखील कात्रीने असा दोन्हीही बाही मिळून कट मारायचा आहे. तर बघा दोन्हीही साईडला असा कट मारून घेतलेला आहे. तर आता ही बाहीचं देखील कटिंग झालेलं आहे. आता आपण कोटरी वाढवून घेऊया. तर बघा ही आपली छोटीशी 28 छातीची कोटरी आहे. तर याच्या भोवत्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा या साईडला 1.25 इंच पॉईंट दिला आणि ह्या साईडला 1.25 इंचावर पॉईंट दिला आणि या दोन्हीचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरपासून खाली 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून बघा इथे अर्धा इंचावर एक पॉईंट दिला आणि हा पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने कोटरीला आणून जोडायचा आहे आणि इथून इकडं 1/2 इंचावर पॉईंट दिला आणि ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे. आणि इथं बघा 1.25 इंच, इकडं 1.25 इंच आणि इथं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे मार्जिन सोबत 3 इंच. तर हा झाला आपला कोटरीचा डाच. तर आता आपण कोटरी कट करून घेऊ. तर बघा कोटरी देखील कट करून झालेली आहे. आता बघा आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची आहे. तर बघा आपला हा सिंगल फोल्ड पेपर आहे, म्हणजे ब्लाऊज पीस देखील सिंगल फोल्ड असतो तसंच. तर याला अशी घडी टाकायची आहे, म्हणजे आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे. ब्लाऊज पीसाला देखील तुम्हाला अशीच घडी टाकायची आहे आणि ही जी क्रॉस पट्टी आहे ती अशी ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं भोवत्याने आपण आणि कट करायचं. तर बघा बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपली अशी क्रॉस पट्टी निघणार आहे, म्हणजे ही एक साईडची झाली आणि आणखीन एक साईडची अशी सेम इतकी मोठी अशी निघणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ब्लाऊज पीस तुमचा जो साईड पीस असतो आणि अशा पद्धतीने ही अशी डबल आपल्याला क्रॉस पट्टी लागते आणि ह्या पद्धतीने आपल्याला ही अशी जोडायची असते. तर आता आपलं हे सगळं मार्किंग करून झालेलं आहे. फक्त आपल्याला पाठीमागील गळ्याचं मार्किंग करायचं आहे. इथे बघा आपण गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि मागील गळा आपण 9.5 इंच म्हणजे मार्जिन सोबत 9.5 इंच आहे. तर 9.5 इंचावर पॉईंट दिला. तर इथं आपण चौकोनी गळ्याचं माप टाकणार आहोत, म्हणून मी खालच्या साईडला सुद्धा गळारुंदी 2 इंचच घेणार आहे. तर बघा हा आपला झाला चौक गळा. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये गोल गळ्याचं बघितलं होतं. तर बघा तर आता हे आपलं पाठीमागील भाग, ही आपली बाही, ही आपली वाढवलेली कटोरी आणि हा साईड पीस ही डबल क्रॉस पट्टी. आपलं हे कटिंग करून पूर्ण झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच काही तुम्हाला शंका असतील तर नक्की कमेंट करा, नाही तर तुम्ही लिहून ठेवा आणि सोमवारी लाईव्ह सेशनमध्ये मला विचारू शकता. थँक्यू. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.